हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गोपाळ कृष्ण भगवान की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज, आनंद सुख निवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ, सद्गुरु स्वामी अरविंदनाथ महाराज, श्री वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी, गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुये नमः. ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, ते तुझे सद्गुरु पाय दोनी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळे ग्रासावया, काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेचे कामीन दूत राहे, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोयरी भली भली, काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. तुका म्हणे तुला सोडविता कोणी, एका चक्रपाणी वाचून या, काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. प्रिय भक्त जन हो, आज गुरुवार आणि आज गुरुवारची प्रवचन रूपी सेवा आपले रघुनाथ फाउंडेशन वशिष्ठ गुरुकुल कडून माऊलीने ज्योती माऊलीन ताईने माझ्या वाट्याला दिली. असो, आयशा लाभा चुकला तुका म्हणे वाया गेला. कारण भगवंताचं नाव, भगवंताची सेवा घडायला महाराज सुकृत असावं लागतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. कारण आपलं सुकृत असावं, तसंच या गुरुकुलामध्ये आल्यामुळे माझं सुकृत भरभरून मला कार्यक्रम ताई म्हणतात, गोंगडे महाराज जशी वेळ मिळते तसं आपलं भाग्य अनुकूल असावं. कारण हा सर्व आयशा लाभा चुकला तुका म्हणे वाया गेला म्हणतो, असा जो लाभ ज्याला मिळाला तो परम भाग्यवान आहे. कारण सर्वांच्या मुखातून भगवत चिंतन होत नाही महाराज, त्यासाठी पूर्व पुण्याई आपल्या पाठीशी असावी लागते. असो, तसं तुमचा आमचा काय तर ऋणानुबंध असेल, आपण पूर्वी कुठल्या ठिकाणी होतो, पण ह्या वशिष्ठ गुरुच्या माध्यमातून आपण सर्व गुरुबंधू म्हणा किंवा आपलं सर्व आपले वारकरी संप्रदायाचे एक धागे ज्याप्रमाणे 108 मण्याची माळ गुंफली जाते, तसं या ताईने तुम्हा आम्हाला संपण्याला एकत्र घेऊन हा आपला कार्यक्रम चालू केला. जेवढं ताईंना धन्यवाद देईल तितके थोडे तुम्हाला लक्षात घ्या. कारण परमात्मा नव्हे त्या लेकुराच्या गोष्टी, हा एकट्याचा खेळ नाही महाराज, हा सर्वांना जमून आपण आम्ही जमवायचा आहे. असो, तसा तुमचं आमचं परम भाग्य आहे. शरद मामा आहे, दिलीप मामा आहेत, फक्त नाव ऐकतोय, कधी आपली भेट होईल सांगता येत नाही. असो, त्या माध्यमातून तुमची आमची भेट होतं, तुमच्या सारख्याच आपणाला दर्शन घडतं, ह्याच्याशिवाय अजून काय परम भाग्य आहे. असो, आजच्या
सत्समरूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहू निवासी तुकोबारायांचा हा मनाला उपदेश करणारा अभंग आहे. लक्षात घ्या. कारण उपदेश तुकोबारायांनी फक्त मनाला केलेला आहे. या ठिकाणी सांगतात तुकोबाराया, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. कारण आपण जो राहतो हा मृत्यूलोक आहे महाराज. कारण त्या मृत्यू लोकामध्ये आपणाला राहायचा अधिकार नाही. जेवढं श्वास दिले भगवंताला तेवढं घ्यायचं आहे आणि ज्या कामासाठी तुम्ही आम्हाला या ठिकाणी पाठवले तेवढं आपल्याला कार्य करून आपल्याला निघून जायचं आहे. जसं नदीमध्ये महापूर येतो आणि महापुरामध्ये दोन ओंडके लाकडी एकत्र येतात आणि पर्वाच्या दिशेने पुढे निघून जातात, तसं तुम्ही आम्ही आज या ठिकाणी एका बंधनात गुंतलो. या ठिकाणी आपल्याला फक्त भगवंताचं कार्य साधायचंय आणि भगवंताविषयी बोलायचंय. म्हणून तुकोबारायांनी त्या अभंगाच्या माध्यमातून त्या मनाला उपदेश केलेला आहे महाराज. कारण हे मन 10 इंद्रिय आणि 11 हे मन आहे. आतापर्यंत आपण ऐकत आलो देह हा पंचमहाभूताचा आहे. पृथ्वी आप तेज वायू गगन संपूर्ण त्यात सामावलेलं आहे. परंतु असं असताना 10 इंद्रिय आणि 11 हे मन आहे. हे मन फार विचित्र आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या देहानं आपल्याला संसार करता येतो, पण मनानं संसार करते. कारण हा देह संसाराचं काम आहे. देहाचं काम संसार करणं आहे आणि परमार्थाचं काम करणं हे मनाचं काम आहे महाराज. कारण मन हे परमार्था ठिकाणी, म्हणून समर्थाने सांगितले मना सज्जना भक्त पंथीची जावी तरी हरी हवे तोची स्वभावी. कारण संपूर्ण जर मनाचं चिंतन करायचं असेल तर दासबोधामध्ये समर्थाने संपूर्ण मनालाच बोध केलाय महाराज. लक्षात घ्या. कारण मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. जर तुम्हाला सर्व सिद्धी प्राप्त करून घ्यायची असेल फक्त हे मनाला केलं पाहिजे. कारण एकदा जर मनाला परमार्थाकडे लवकर लागत नाही याने एकदा जर परमार्थाकडे हे मन लागलं तर ते लवकर बाहेर पडत नाही. लक्षात घ्या. म्हणून मन ही एकाग्र करायसाठी फक्त परमार्थाची कास धरली पाहिजे. आणि हे मन एकदम माकडासारखा चंचल आहे मन. कारण मनाला मन आकळी ऐसा कवन, मन आकळणं फार अवघड आहे महाराज. साधू संतांना ह्या काही काही गोष्टी जमल्या नाहीत तरी देखील थोडा ज्याप्रमाणे इंद्रिया आपलं मंदिरात गेल्यानंतर कासव कसं असतं, मंदिरापुढे कासव. कारण कासवाचं कसं आहे, संपूर्ण इंद्रिय या ज्या वेळेला वेळ येते त्या टायमाला संपूर्ण इंद्रिय ते आपल्या पोटामध्ये सामावून घेतं. तसं माणसानं देखील या जीवनावरचे जे काय आघात होतात. कारण मगाच बोलून गेलो, कारण हे देह त्या देहामुळे आपल्याला संसार करायचा आहे आणि मनानं परमार्थ करायचा आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. आणि आपलं हे मन संसारामध्ये गुंतलेलं आहे मला. लक्षात घ्या. आणि कारण संसार अनेक जन्माचे 83,999 योनीमध्ये आपण असताना हे जे संस्कार झालेले आहेत आपल्या शरीरावरती, त्या संस्कारातून हे मन भगवंताकडे लागणं फार कठीण आहे. पण हे मन जर भगवंताकडे लावायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे. तर एक तुमचं आमचं परम भाग्य आहे, तुम्हा आम्हाला मनुष्य देह मिळाला. परत दुसरं तुमच्या आमच्या जीवनामध्ये सद्गुरू भेटले आणि सद्गुरूने तुम्हाला काय केलं, आपणाला जो पत्ता आहे खरा आपण ज्या ठिकाणी कुठून आलो आणि ज्या ठिकाणी जायचं आहे तो सद्गुरूने तुम्हाला आम्हाला पत्ता आपणाला सांगितल्या. कारण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ध्येय कष्टविती परोपकारी. संत त्या पृथ्वी तलावर कशासाठी अवतरत असतात तर त्या जन्माला आलेल्या माणसाला त्या दुःखातून काढून सुखाची वाट सोपी करायसाठी संत तुमच्या आमच्या जन्माला येत असतात. आणि ज्यांनी ज्यांनी सद्गुरू केले त्याच्यासारखं भाग्यवान कोणी नाही मला. लक्षात घ्या. कारण सद्गुरू वाचून सापडण्या सोय धरावे ते पायी आधी आधी ह्या परमार्थाचा मूळ उद्देश आहे. कारण काय, जन्माला आल्यानंतर फक्त भगवंताकडे हे मन लागणं हे गरज आहे. बाकी आपण ह्या ठिकाणी या पृथ्वी तलावर आलो, भगवंतानं तुम्हाला सर्वस्व दिलेलं आहे.
काय कमी केलं नाही. लोक म्हणतात काय दिलं, दिले इंद्रिय हातपाय कान मुख बोलावं या वचन, त्याने ती जोडीचे तो नारायण. कारण हे सर्व काय दिले कशासाठी, भगवंताची प्राप्ती करण्यासाठी. महाराज लक्षात घ्या, बाकीच्या योनीला हा अधिकार नाही, फक्त हा अधिकार मनुष्य योनीला आहे. आहार इदरा मैथून सर्व योनी समसमान. कुत्र्याला मांजराला गाढवाला सरावाला आहार आहे, निद्रा आहे, मैथून आहे, सर्व आहे. पण हे भगवंताचं जे ज्ञान आहे, पंढरपूरला जायचं, एकादशीला वारीला जायचं, माऊलीची वारी करायची, तुकोबारायाची वारी करायची, एकादशी करायचं, तुळशीला पाणी घालायचं, हरिपाठ करायचं, आणि ह्या ठिकाणी हे आपल्या रघुनाथ फाउंडेशनचा चाललेला जो कार्यक्रम आहे, पाहायचा अधिकार फक्त मनुष्याला आहे. बाकी हा अधिकार दुसऱ्या योनीला नाही. म्हणून ह्या ठिकाणी तुकोबारायांनी त्यात सांगताना सांगितलंय, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आल्या जवळी ग्रासावया. आता काळाचे प्रकार 3 आहेत, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. आता आपलं ह्यातलं जीवन समजा, आतापर्यंत माझं 58 वर्ष वय झालं, हे आपलं भूतकाळात गेलं. आणि आता राहिलेलं किती वर्ष आयुष्य आपण सांगू शकत नाही. 70 असेल, 75 असेल, ते राहुलेला काळ जो आहे तो काय म्हणतात, आला काळ आला जवळी ग्रासावया. काळ जवळ येत नाही महाराज, काळाच्या जवळ आपण जातो. काळ जाग्यावरच आहे, पण आपण त्या ठिकाणी जातो. उदाहरणार्थ झालं तर पुण्यावरनं आपल्याला एसटी पकडायची आणि पंढरपूरला जायचंय. समजा स्वारगेटला आपण गेलो, एसटीत बसलो, एसटीत बसल्यानंतर आपण पंढरपूरला जातो, आणि पंढरपूरला गेल्यानंतर काय म्हणतो, पंढरपूर आलं उतरा. पंढरपूर आलं नाही, पंढरपूर जाग्यावरच आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर तिथंच आहे. तसं तुम्ही आम्ही म्हणतो काळापर्यंत जसं जाग्यावर आहे, तसंच आपण काळ आला जवळ करायचं आहे. काळ जवळ येत नाही, काळ जाग्यावरच आहे. पण आपलं राहिलेलं आयुष्य त्या काळाच्या स्वाधीन करतो महाराज. म्हणून त्या मृत्यूलोकात उपजे ते नासे, नासे ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र परिभ्रमे का. कारण ते निघून जाणार आहे. त्यामुळं म्हणून तुम्हाला एक सावध करायसाठी संत आले. त्या संसारामध्ये सुख नाही, संसार दुःखमुळं चोहीकडे इंगळ, रात्रंदिवस तळमळ म्हणते. रात्रंदिवस तळमळ आपले चाललेले आहे संसारामध्ये. बघा, होरपळतोय माणूस संसारामध्ये, काही एखादी गोष्ट नाही मिळाली, माणसाला दुःख होतं महाराज. दुःख वाटून घ्यायचं कारण नाही. आपण जर परमार्थिक माणसाने दुःख मुळात वाटच घेऊ नये. कारण ज्या वेळेला आपण माळ गाठली आणि हात हे आपण भगवंताच्या ताब्यात दिला, त्या टायमाला संपूर्ण आपला योगक्षेम होणारा माझा पांडुरंग आहे, हा विश्वास पाहिजे माझा, लक्षात घ्या. कारण हा जर संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. किंवा आता तरी पुढे हाचे उपदेश, नका करू नाशी आयुष्याचा. आतापर्यंत संत सावध करतात, आतापर्यंत झालं हे विसरून जा, आणि आता तरी पुढे हाच नका करू नाशी आयुष्याचा. सकळाच्या पाया माझे दंडवत, आपलाले चित्त शुद्ध करा. संतांनी आपलं पाय धरावं आणि संतांनी तुम्हाला आम्हाला सांगावं माऊली. कारण का, आतून तर पुढं एवढा वेळ राहिलाय, तेवढं भगवंताच्या कारणी लावा. म्हणून तुकोबाराय सांगतात, नको नको म्हणतात. एक वेळा नको म्हणत नाही, नको नको म्हणा, मनाला आज्ञा करतात महाराज. हात जोडून सांगतात, म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. कारण एक ना एक दिवस शरीर, तुम्हाला पाठीमागे बोलून गेलो मी, शरीर ही आपली कशाची डिपॉझिट आहे, स्मशानाची डिपॉझिट आहे महाराज. एक ना एक दिवस आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे, आणि खरा मुक्काम आपला तिथं आहे. लोक म्हणतात आपलं घर घर, महाराज हे आपलं घर नाहीये. आपलं घर गावाच्या बाहेर पत्रा आहे मारला ते शेड, त्या पत्र्याच्या शेड मध्ये आपला मुक्काम आहे. तो माणसाने आठवलं पाहिजे. हे घर काय आहे, घर घर म्हणजे काय, घर 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 घर, नुसतं घर घर लागलं आपण घर म्हणतो. हे घर आपलं नाही. शेवटचा जो मुक्काम आपला ठरलेल्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला जायचंय, तो आपला मुक्काम खरा आहे. हा मुक्काम नाही आपला खरा. कारण आयुष्यात येतो माणूस, फक्त रात्रंदिवस काबाड कष्ट करतो. महाराज मला सांगा ना, आतापर्यंत आपण परमार्थ मार्गात आल्यानंतर जेवढं आपल्याला सुख मिळाले, तेवढं सुख आतापर्यंत मिळालं नाही. कारण तुम्हा आम्हाला सुखाची व्याख्या, आनंदाची व्याख्या संतांनी सांगितली. म्हणून ताईच्या माध्यमातून, वशिष्ठ गुरुकुलाच्या माध्यमातून, रघुनाथ फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला ह्या ठिकाणी आनंद मिळतो महाराज. कमीत कमी 9 ते 10 माणसाला आज पाहिजे. 9 कधी वाजतील आणि कार्यक्रम कधी जॉईन हो, ठीक आहे. काही काही वेळेला काय होतं, परिस्थिती असते माणसाला. मनुष्य काय करतो, घरी पाहुणे येतात, तेवढा वेळ त्याला देतो. जरूर वेळ द्या, तो एक परमार्थच आहे. कारण संसार आणि परमार्थ
एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर संसार तुमचा चांगला झाला तर परमार्थ तुमचा ऑटोमॅटिक चांगला होतो. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका, पण कधी जाईन गे मायेता ह्या पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. ज्या टायमाला मुलीचं लग्न झालेलं असतं आणि मुलगी एकदा सासर सोडून माहेरला गेली आणि आई वडिलाला पाहिजे जो आनंद आहे, तसा ह्या आपल्या वारकरीला आनंद. आपलं माहेर पंढरपूर आहे. त्या ठिकाणी जर माझ्या पांडुरंगाला जर आपण पाहिलं, एकदा डोळे भरून पाहिलं, बस विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, बस एकदा त्याला पाहिजे. देव पाहावयाशी गेलो, देव होऊन ठेलो. तो आनंद आपल्या जीवनात आहे महाराज. म्हणून त्या ठिकाणी सांगतात तुकोबाराय तुम्हा मला सावध करतात, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. जर काळ जर तुला जवळ ग्रासावायला आला तर त्यावेळेला काय होईल? काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. लक्षात घ्या, माणसानं रोज तुकोबारायाचा जो अभंग आहे आपल्या जीवाशी लावावा महाराज. जगाला सांगण्यापेक्षा तो अभंग आपणा स्वतःला लावावा. आणि त्या अभंगावर जर आपण चालत राहिलो ना, बघा माणसाला वैराग्य प्राप्त होतं. पण सर्वच तुकाराम महाराज होणार नाहीत, सर्व ज्ञानेश्वर महाराज होणार नाहीत, सर्व शरद महाराज होणार आहेत म्हणा. असंच सगळे जे काय काय त्यांनी वाहून घेतले तसे सर्व होणार नाहीत. कारण प्रत्येकाला आपापल्या भाग्यानुसार हे सर्व घडत असतं. तरी देखील तुमचं आमचं परम भाग्य आहे, कमीत कमी आपल्या मुखामध्ये भगवंताचं अभंग म्हणा, हरिपाठ म्हणा किंवा कीर्तन म्हणा, प्रवचन म्हणा, हे तर आपल्या मुखामध्ये येतं. म्हणजे आपल्याला एवढं कळलं की नक्की जागा माणसात बसायची जागा कुठली आहे. फक्त एक परमार्थाचं ना, परमार्थ क्षेत्रातली जी माणसं आहेत तेच फक्त नाव आहेत. पण आता सध्या बोलायला वाईट वाटतंय. वाईट वाटायचं कारण हे, काही लोकांनी परमार्थाचा बाजार भरवलाय महाराज. बोलू नये, कारण काय माहितीये, बुडते हे जन न देखवे डोळा. आजकाल जर आपण आपल्या मुलांना सांगायला गेलो, मुलांनो चला मंदिराकडे, पण ते परिस्थिती बघतात ना. आजकाल कीर्तनकार नुसता येतात, पैशावर त्यांचा कार्यक्रम चालू आहे, 70,000 80,000 रेट चाललाय महाराज. मग मला सांगा, तुम्ही पैसे घेऊन तुम्ही ज्ञान देता का? तुकोबारायला सांगा, तुकोबाराय महाराज गरीब होते आणि आपण हे मोठे गाडी घेऊन फिरतात. म्हणून संतांचे हे अभंग जे आहेत, अजून देखील काही कीर्तनकार असे आहेत महाराज, बिन पैसे घेता कार्यक्रम करणारे, पण ते देखील आपल्या ह्या कीर्तनकारांना नकोय. त्यांना पैसे देऊन आणलं की कसं असतंय, डॉक्टर गोळ्या देऊन देणारा बरा करतो रोग, पण गोळ्यावर नाही पाहिजे, इंजेक्शन देणारा मोठा डॉक्टर पाहिजे माणसाला. तसं ज्ञान देणारा जे जेवढे तुमचे असतात ना, मोठे आहेत ते सगळे खोटे आहेत महाराज, लक्षात घ्या. तुमच्यासारखा आमच्यासारखा एखादा काही येत नसेल तरी देखील नुसता निशुल्क जर सेवा केली ती भगवंतापर्यंत पोहोचते महाराज. भगवंत तुम्हाला काही कमी पडू देत नाही. पण तुम्ही जर या भगवंताचा बाजार मांडला तर सध्या मनोरंजन झालेलं आहे, त्यासाठी वाटते कुठे कीर्तनाला काही जावं, भागवताला काही जावं. प्रत्येकाने आपली उपाधी लावलेली आहे आपल्या ह्याला विनोदाची आर्य. कीर्तन काय विनोद असतं का महाराज, मला सांगा. हा, आजकाल कीर्तनामध्ये सांगायला गेलं, गाथा बाजूला राहिली, ज्ञानेश्वरी बाजूला राहिली, हरिपाठ बाजूला राहिला, ते येऊन जाऊन संपूर्ण परपंच सांगायचे. आता परपंचाचा अनुभव कोणाला नाही महाराज, मला सांगा. खरंच जर समाज प्रबोधन करायचं असेल, ते आपलं जे व्यासपीठ आपल्या ताईने उपलब्ध करून दिले ना महाराज, हे खरं व्यासपीठ आहे. एक पैसा न घेता आपल्या उद्धाराचं ते ताईला, कारण आपलं ऋणानं बंद होतं म्हणून या ठिकाणी आपण एकत्र जमलो. भले दिवसभर काही करीना, पण कमीत कमी 1 तास आपण या ठिकाणी बसून भगवंताचं आपण नामचिंतन करतोय, हेच आपलं फार मोठं आहे मला लक्षात. ते पण निशुल्क आहे, पैसा नाही, अडका नाही, काही नाही. फक्त आपलं जॉईन व्हायचं आणि आपलं भगवंताचं नामचिंतन करायचं. म्हणून तुकोबाराय तुम्हा मला सावध करतात, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, कधी येईल सांगता येत नाही महाराज. आता मी बसलोय की तो उठून जातोय का नाही सांगू शकत नाही, कारण घडोघडी काळ वाट याची पाही, अजून किती आहे अवकाश. फक्त हे आपण फक्त काळाचं आपण गिरायक आहे, बाकी काही नाही. कारण नाशिवंत हे जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा ध्येय नाशिवंत आहे. म्हणून परमार्थ करायला तुकोबाराई सांगताना सांगितलं, कारण हा परमार्थ देहाला सांगितला नाही, आत्म्याला सांगितलं नाही. आत्मा अविनाशी आहे, देह हा जाणार आहे, फक्त मन. तर ज्या टायमाला आपण पृथ्वी तलावर आपलं ह्या ध्येय सोडतो, त्या टायमाला मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 4
भगवंताचा तो निघून जातात. म्हणून मनाला सावध केलं तुकोबारायांनी. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची ही उडी पडील बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. ज्या वेळा आपल्या काळाच्या मुखात जाऊ आपण, ज्या वेळा आपण संपूर्ण शेवटचा श्वास आपला जाईल, त्यावेळेला आपल्याला कोण वाचवायला येणार नाहीत, मला लक्षात घ्या. म्हणून ह्या ठिकाणी तुकोबाराय सावध करतात, काळ आला जवळी ग्रासावया, पण कधी काळाची उडी पडील बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. आता ह्या ठिकाणी मायबाप सांगितले, पण ह्या ठिकाणी कोणी तुम्हाला सोडवणार नाही. कारण मरण हे असं आहे, हे सगळं भगवंताचे अधीन आहे. आपण काय आहे, आपलं जीवन हे काळाचे अधीन आहे आणि काळ हा भगवंताचे अधीन आहे. लक्षात घ्या, मी काय बोलतो वाक्य लक्षात घ्या. आपण संपूर्ण काळाचे गिरायक आहेत, पण काळ हा भगवंताच्या अधीन आहे. म्हणून शेवटी सांगतात ना, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. त्या टायमाला तुका शेवटी सांगतात, कारण काळाच्या अधीन संतांच्या अधीन काळ आहे. कारण त्यांना काळ काय करत नव्हता, कारण त्यांचं मरण त्यांच्या हातात आहे. तुकोबारायाला सदैव वैकुंठाला गेले, 3दा गेले, 3दा खाली आले. तुकोबाराय एकदा आले आपल्या मुलीसाठी, दुसऱ्यांदा आले जगणारे महाराजासाठी, तिसऱ्यांदा आले निळोबारायसाठी. कारण त्यांच्या हातात होतं येणं आणि जाणं. तसं तुमचं आपल्या हातात काही नाही, कारण आपण काळाच्या अधीन आहे आणि काळ संतांच्या अधीन आहे. म्हणून लक्षात घ्या, काळाची उडी पडील बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. संध्याकाळी जर आपण झोपलो ना महाराज, फक्त मरण आठवायचं, बाकी काय करायचं नाही. आणि माणसाला तेच नको आहे, राहायला पाहिजे आईस पैस मध्ये, अजून किती मजा करायची आहे, काय करायचं. पण जन्मा येऊन काय केलं मला जन्माला येऊन? कधी पंढरपूरची वारी केली, आळंदीची वारी केली, तुकोबारायच्या देवाला कधी गेले, पैठणला कधी गेले? ज्या ज्या ठिकाणी माझ्या संता तीर्थक्षेत्राला संतांचं रजगुण त्या ठिकाणी जे पदस्पर्श झाले, त्या ठिकाणी कधी जाऊन त्या ठिकाणची धूळ कधी आपल्या माती लावली महाराज? मला सांगा ना. हा जे रात्रंदिवस आपल्या बायकासाठी, मुलासाठी, समाजासाठी, सर्वांसाठी आपण वाहतो, पण हा जर ते देशासाठी जर एखादा कार्य लावला उपयोग आहे, परमार्थासाठी कार्य लावला तर उपयोग आहे. नुसतं आपल्या बायका मुलांना लावता, ही महाराज हे सगळे चोर आहेत. लक्षात घ्या, आपण म्हणतो ज्यासाठी करतो, बायका मुलं हे आपण करतो, ते सगळे चोर आहेत. आणि शेवटी काय करतात, तेच देती यमाला बांधून देते आणि आभूषणे काढून घेते. तुकोबारायचं प्रमाण आहे, काहीतरी बांधून देते यमाची हाती आणि हातातली आभूषण काढून घेते महाराज. बघा, त्यांचं लक्ष जर फक्त पैशावरती आहे, बाकी कशावर नाही. आज जर आपण इथं आपला जर या ठिकाणी अंत झाला आणि अंत झाल्यानंतर आपणाला नेऊन काय करतील, स्मशानमध्ये देतील. आपली बायको फक्त उमऱ्यापर्यंत आहे महाराज, मुलं बाळ मित्रमंडळ फक्त स्मशानापर्यंत आहे. एकदा लाकडाच्या आत घातलं आणि दिलं पेटवून, सगळी माघारी येतात महाराज. आल्यानंतर मग भांडणं करत बसतात, बापाने माझे किती कमवून ठेवले, शेती कुणाच्या नावावर आहे, काय आहे, कुणासाठी करायचं आहे मला सांगा ना. करायचं असेल माझ्या पांडुरंगासाठी करा, करायचं असेल संतांसाठी करा, तर त्या केलेला काहीतरी फायदा आहे. कमवून काय फायदा रे महाराज? शेवटच्या खायला मुखात देखील येत नाही. काय करायचंय? घरात मग 200 क्विंटल साखर आहे, पण पुऱ्या घराला डायबिटीस आहे. काय त्या साखरेचा फायदा मला सांगा ना. तसं करायचं असेल माझ्या पांडुरंग परमात्म्यासाठी करा. भगवंत तुम्हाला कधीही कमी पडू देणार आहे, मला लक्षात घ्या. कारण तुम्ही झोपता, पण रात्रंदिवस तो तुमची चिंता वाचतोय, तो तुमची काळजी करतोय भगवंत. बाकी तुमचं काळजी करणार कुणी नाही. फक्त तुमची काळजी करतील तुमच्या पैशासाठी, तुमच्या प्रॉपर्टीसाठी, तुमच्या इस्टेटीसाठी. म्हणून जे गय आहे दिला घेतल्याचे, आणि ते काळाचे कोणी नाही. फक्त दिलं घेतलं तर चांगलं म्हणतात महाराज, समाज आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, काळाची उडी पडील बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. त्या टायमाला कोणी सोडणार? तुझी आई सोडवणार नाही, वडील सोडवणार नाही. पुढे 3ऱ्या चरणात सांगतात, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेचे कामीन दूर राही महाराज. बघा, आपण म्हणतो माझी बायको आहे, घरात गेल्याशिवाय माझ्याशिवाय खात नाही, करत नाही. आपण म्हणतो इतकी प्रिय आहे, पण सध्या कलियुग आहे. कलियुगामध्ये जर तुम्ही रोज पेपर वाचत असाल किंवा बातम्या ऐकत असाल, तर माणसाचं डोकं वेगळं होऊन जायची अशी परिस्थिती आहे. कारण पेपर वाचण्यापेक्षा कमीत कमी, आवाज येतोय का महाराज? येतोय का? कमीत कमी हे पेपर वाचण्यापेक्षा कमीत कमी माझा हरिपाठ जर वाचला
ते तुमचं साध्य आहे. कारण पेपर वाचणे काय होतं, दुसऱ्याचं दुखणं आपल्या डोक्यात घातल्यानंतर आमची बुद्धी काम देत नाही. तर भगवंताचं जर चिंतन केलं, कमीत कमी हरिपाठ वाचला, एखादा अभंग वाचला किंवा गाथा वाचला किंवा ज्ञानेश्वरीच्या 5 ओळी वाचल्या तर आपल्या जीवनाचं कल्याण आहे. बाकीचं कल्याण कशात नाही. त्या संतांनी जो मार्ग दिला तो राजमार्ग आहे महाराज. त्या राजमार्गावर गेला तर आपल्या देहाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येकाला भगवंतानं बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे काय केशवराजे सकळ सिद्धी. तो भगवंताचा अंश नावाची बुद्धी फक्त तुम्हाला भगवंताने दिली. मी कोण आहे, मी कुठून आलो आणि मला कुठे जायचं आहे आणि काय करायचं आहे, या 3 गोष्टी जर माणसाला कळल्या ना, माणसाचा आयुष्य उज्ज्वल झाल्यासारखं आहे महाराज, लक्षात घ्या. म्हणून तुकोबाराय सांगतात, सोडविना तेव्हा माये बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीन दूर आहे. पहिल्या टप्प्यात सांगितलं आई वाढ सोडवणार नाही, पुन्हा सांगितला तुमचा बंधू सोडवणार नाही, तुमची बहीण सोडवणार नाही, आणि तुमची कांता म्हणजे आपली पत्नी, धर्मपत्नी, ती देखील आपण सोडवणार नाही. जर तुम्हाला पाहायचं असेल वयस्कर झाल्यानंतर, ज्या टायमाला आपण म्हातार हो ना महाराज, की आपले पाय चालत नाहीत, कानाला ऐकायला येत नाही, डोळ्याला दिसत नाही, ज्याच्यासाठी आयुष्यावर आपण केलं, शेवटी ती सून म्हणजे बागुलबुवा आला, नातवाला सांगते ते बघ बागुलबुवा आहे. अशी माणसाची अवस्था आहे महाराज. म्हणून तेवढं व्हायच्या आधी भगवंताला एक मागणं मागा, बाबा जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत मला तुझ्याकडे घेऊन चल. पण लोकांना वाटतंय देवानी माझ्या घरी आलं पाहिजे, पण आपण देवाच्या घरी जायला घाबरतो महाराज. का? आता आपलं काय हायच नाही ना, सर्व त्याच आहे, भगवंताच आहे, त्याचं त्या जायला काय हरकत आहे. पण माणसाला तेच नको आहे. ह्याचं कारण काय, तो मोहमायात गुंतल्यामुळं माणसाला मरण आवडत नाही. एकदा ही माया जर अशा संपूर्ण कुठली, सगळं जर भगवंताच्या नावानं दान केलं तर आपणाला हा मार्ग सुकर होईल. म्हणून सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीन दूर राही. ज्या मुलाबाळासाठी तुम्ही करता, ज्या टायमाला तुम्ही हॉस्पिटलमध्ये एखादा दुर्गत आजार होऊ द्या महाराज, आणि आपण हॉस्पिटलमध्ये गेलो तर हॉस्पिटलमध्ये फक्त आपली बायको पोरं तेवढ्यापुरती 2 दिवस 3 दिवस येतील, 4थ्या दिवशी आपल्या मरणाची वाट बघतात. कारण हा कधी खपल म्हणतात माणसाला, अशी अवस्था आहे महाराज. पण भगवंत माझा तसा तुम्हाला म्हणणार नाही, कारण तो आता आहे, आधी आहे, आणि शेवटी देखील तो आपल्या बरोबर आहे. म्हणून त्याची तुम्ही काय करा, रात्र दिवस आठवण करा. तो तुम्हाला कधी तुझं काय आवडीने भावी हरी नामगेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. सकळ जीवांचा तरी तो सांभाळ, तुझं मोकल्याला ऐशी काय. कारण आपण जे काय करतो ते भगवंताला ठावाय महाराज. रात्रंदिवस तो आपली काळजी वाहतो. म्हणून सोयरा म्हणते, सोयरा जो आपली सोय लावतो त्याला सोयरा म्हणतात. ते आपली बाजू सोयरे धायरे सोय लावत नाहीत, ते फक्त आपल्याला पत्नाकडे घेऊन जातात. फक्त त्यांना पैसा अडका पाहिजे म्हणून सोयरे आपल्या जवळ येतात, नाहीतर आपल्या जवळ कोणी यायला मागत नाही महाराज. म्हणून आपला सोय लावतो तो सोयरा आहे, तो आपला भगवंत आहे. म्हणून सोडविना तुला, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीन दूर राही. म्हणून तुला जर करायचं असेल फक्त भगवंताचं नामचिंतन कर. बायका पोरं हे कोण नाहीत मला, तुम्हाला हे फक्त मगाच बोलून गेलो, जे नाही दिल्या घेतल्याचे आणि ते काळाचे कोणी नाही. शेवटी आपलं कोण आहे, फक्त आपला भगवंत आहे. म्हणून प्रत्येकाने सावध राहिलं पाहिजे. ज्या टायमाला आपले रामदास महाराज सावध एकच झाले फक्त, बाकी आपण सावध झालो नाहीये. फक्त आईच्या हट्टासाठी फक्त ते बोलल्यावर उभा राहिले. एकदा सावधान म्हणले की ते निघाले. संपूर्ण हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत समर्थाने संपूर्ण देश ढवळून काढला महाराज. प्रत्येक गावोगावी बाल उपासनेसाठी हनुमानाची मंदिरं उभा केली. कारण एवढं महान कार्य आपल्या रामदास स्वामींनी केलेलं आहे. कारण रामाचा दास झाले. दास व्हायचा असेल भगवंताचा दास व्हा, संताचा दास व्हा, रामाचा दास व्हा. परपंचाच्या बायका मुलाचा तुम्ही दास होऊ नका. म्हणून ह्या ठिकाणी तुकोबारे तुम्हाला सांगून करतात, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची हिवडी पडील बा जेव्हा, सोडविना तेव्हा माये बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीन दूर राही. फक्त महाराज आता भाऊ बहीण फक्त नातं सांगायला राहिले. पूर्वीचा काळ होता, जर बहिणीचं जर लग्न झालं तर आणायला जायचं म्हणलं बैलगाडीत आपण जायचा. बहिणीला वाटायचं माझा भाऊ सणाला न्यायला आलेला आहे. तो आनंद होता महाराज. त्या काळचं प्रेम होतं, त्या काळचं जीवन होतं.
ते कालचं जीवन आता राहिलं नाही, तो आनंद राहिला नाही. फक्त आता काय झालंय, ते मोबाईल आल्यामुळं संपूर्ण संवाद संपलेला आहे. फक्त फोनवर विचारायचं कसा आहे, बरा आहे काय, बरा आहे, संपला महाराज, संवाद संपलेला आहे, प्रेम संपलेलं आहे. कारण हा दोष पण आपला नाही. कालाय तस्मे नवा, हा जसा काळ चाललाय त्या काळाबरोबर तुम्हाला चालत आहे. आपल्या हातात काही नाही, फक्त करता करविता तो भगवंत आहे. आपण फक्त काय निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझं माझं म्हणून वाया गेला. तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी द्यावासवी आटी पडित. फक्त नाशिवंत आहे, नाशिवंत हे जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. एक दिवस हे जाणार ह्याला काळोबा खाणार आहे. काही करायचंय, फक्त ज्या कामासाठी तुम्हाला आम्हाला पाठवलं भगवंतानं, फक्त ते काम पूर्ण करा, तुम्ही निघून जा. बाकी काही करायची गरज नाही. म्हणून सांगते सावध करतात, ह्या मोहात ह्या प्रपंचात गुंतू नको. फक्त गुंतायचं असेल भगवंताच्या नामचिंतनात गुंत. कारण काय आहे, कलियुगे उद्धार हरीच्या नामे. ह्या कलियुगात फक्त तुम्हाला तारणार फक्त नाम आहे महाराज. बाकी ह्या कलियुगात तुम्हाला काही तारू शकणार नाही. जय जय रामकृष्ण हरी. ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. फक्त जाग्यावर बसून फक्त चांगलं वागायचा प्रयत्न करा. माझ्या पांडुरंगाचं नाव घ्या महाराज जाग्यावर बसून. बाकी काही करायचं गरज, कुठे जायची गरज नाहीये. आज जर आपण मंदिरात गेलं, त्या ठिकाणी फक्त परमार्थ हा नाव लौकिकाचा झालाय. मला फक्त लोकांनी चांगलं म्हणावं, मला अभंग येतं, मला कीर्तन येतं, मला भागवत येतं, मला रामायण येतं, फक्त लोकांनी मोठा आहे. कारण या अंकारामध्ये बघा, रावणाची लंका गेली आणि भगवान श्रीकृष्णाची द्वारकाही बुडाली. कशामुळं? अहंकारामुळं. म्हणून अहंकार काही कामाचा नाही. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. जोपर्यंत आपला अहंकार जात नाही तोपर्यंत आपण देवरूप होऊ शकत नाही. म्हणून मला किती येते प्रवचन, मला काय येते काही नाही, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. आपला हा संसार सगळं देवाच्या भार सगळा भगवंतावर घालायचा आणि संपूर्ण भगवंताच्या नावानं संसाराच्या नावी घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. तुकोबरायण म्हणावं, बायको मेली मुक्त झाली, तुम्ही आई म्हणू देत नाही. आपण नुसता म्हणलं तरी आपल्या अंगावर येतात लोक ते. म्हणून जरा तुकोबरायने आपली योग्यता नाही महाराज लक्षात घ्या. कारण संसाराच्या नावी घालून शून्य वाढत हा पुण्य धर्म केला, तुकोबरायने केला. जाळून संसार बसलो अंगणी. काय होतं तुकोबरायचं? आज जर जगामध्ये सगळं कर्ज माफ केला असेल तर पहिला माझ्या तुकाराम महाराज, संपूर्ण जगातल्या आपल्या महाराष्ट्रात लोकांचं कर्ज माफ केणारा संत म्हणजे एक तुकाराम महाराज आहे. बुडते हे जन नदी खवे डोळा, येतो कळवळा हिताचा. फक्त संतच जीवनात आले, बाकी कुणाचं काही नाही, काय लक्षात घ्या. म्हणून आज संतांच्या नंतर तुम्हा आम्हाला जन्म मिळाला, म्हणून आपण या ठिकाणी आज बसून संतांचा आपण गुणगान गातोय. संतांच्या अगोदर जन्म मिळाला असता तर तुम्हा आम्हाला परमार्थ काही कळाला नसता. म्हणून तुकोबाराय यांनी जन्माने तुम्हा आम्हाला सावध केलेला आहे. म्हणा माया माय तू गुंतू नको, तर काय कर, तर काळ कधी येईल तुला घेऊन जाईल सांगता येत नाही. म्हणून ह्या प्रपंचात गुंतू नको, कुणाच्या भरोश्यावर राहू नको. फक्त एकच आहे संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा. फक्त संतांच्या चरणाजवळ राहा, तेच तुला, तेची माझे हित करीती सकळ. तेने हा गोपाळ करीत संतांच्या संगतीत राहिला तर तुमचं आमचं परम भाग्य आहे. म्हणून या ठिकाणी ज्या मार्गावरून संत आले त्यावरून चालत चला, बाकी काही नाही. मग सांगताना सांगतात, सोडविना बंधू पाठीची बहीण, फेजेचे कामीन दूर राहे. कारण आजकाल बघा, समृद्धी महामार्ग गेलाय शेतातून, ज्याच्या लोकाला आम्हा पैसे मिळालेत त्यातून भाऊ बहिणीची भांडणं लागली महाराज. कारण तुम्हाला सांगतो, बहीण भावाचं नातं काय आहे. आजकाल बहीण भाऊ एकमेकाला बोलत नाहीत. कशामुळं? त्या पैशाच्या देण्या घेण्यामुळं. पैसा फार वाईट आहे. म्हणून सांगितलं, ह्या धनाच्या नादी लागू नका. जेवढं तुम्हाला भगवंताने दिलंय त्यात समाधान म्हणा. जेवढं तुम्ही समाधान म्हणाल तेवढा तुमचा आनंद आहे. जर तुम्ही अजून कमवत गेला तर शेवटी एक ना एक दिवस कमवत माणूस काय करतो, धडपड धडपड धडपड, रोज धडपड चालू आहे. जोपर्यंत धड पडत नाही तोपर्यंत माणसाची धडपड आहे महाराज. एकदा धड पडलं की संपला महाराज. जोपर्यंत आपला हातपाय चालतात तोपर्यंत तीर्थयात्रा करा. जोपर्यंत माझ्या भगवंताने डोळे दिले तोपर्यंत माझ्या पांडुरंगाचं रूप घ्या. पायी आहेत तीर्थयात्रा करा, आळंदी पंढरपूरची वारी करा. जेवढं होईल तेवढं भगवंताचं नामचिंतन करा. पण सध्याच्या परिस्थितीला काय झालंय, माणसाचं आयुष्यमान फार कमी झालेलं आहे महाराज. त्यामुळं काय आहे, त्या संपूर्ण जे आपण खातो सगळं हायब्रिड आहे. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये
संपूर्ण प्रतिकार शक्ती कमी झालेली आहे. प्रत्येकाला व्याधी आहे, कुणाला गुडघे दुखतात, कुणाला कमरेचा त्रास आहे, कुणाला मणक्याचा त्रास आहे. कारण प्रत्येक जीव हा एक ना एक आपल्या व्यथा आहेत माणसाला. त्यामुळे माणसाचं मन परमार्थाकडे लागणं कठीण आहे. पण भगवंताला सांगा, जे पाठवलंय ना, तुका म्हणे पापे येते रोगाची या जपे. हे सगळं रोग जे आहेत आतमध्ये बसलेले आहेत, बाहेर काही नाही महाराज. एक नाही दिवस जायचं आहे. हे जाणार काळोबा खाणार म्हणजे फक्त जायचं आहे ना, पण काय भगवंताला सांगायचं, पाय तुझा आहेत ना. सकाळी उठून पण आपण सांगायचं बघत नाही. आपण डॉक्टरला सांगतो पण माझ्या पांडुरंगाला सांगत नाही. कारण आपला विश्वास नाही त्याच्यावरती. आपला विश्वास डॉक्टरवरती आहे. तर संतावरतीच आपला विश्वास असला, तर आपला भगवंतावरती विश्वास असला, तर एक दिवस जायचंय. पण जेवढं आहे तेवढं भगवंताला सांगा, नामचिंतन करा. कारण नामाच्या चिंतने संपूर्ण रोग पळून जातात. महाराज लक्षात घ्या. नाम जर चिंतन केलं, तुका म्हणे पापे येते रोगाची या जपे, आणि भगवंताचं नामचिंतन केलं तर हे रोग देखील माणसाचे पळून जातात. म्हणून तुकोबाराय सांगतात, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेचे कामिन दूर राही. पुढे सांगतात, सोडविना बंधू सोडविना राजा, देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. बघा, हे मरण कुणाला चुकलंय का? राजा असू द्या, रंक असू द्या, फकीर असू द्या, एक नाही दिवस हे जग तुम्हाला सोडायचंय. म्हणून त्या देहावरती आपला अधिकार नाही. देहे काळाचे, धन कुबेराचे. ह्याला काळाचा अधिकार आहे. कारण हे स्मशानाची डिपॉझिट आहे, हे काळाचे गिराईक आहे. म्हणून ठरल्या वेळेला आपण जाणार आहे. त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही. आता हा काळ तुम्हाला सांगायचं गेलं, गरुड हा भगवंताचं वाहन आहे. एकदम जवळचं नातं आहे भगवंताचं आणि त्या गरुडाचं. एक वेळ काय झालं, गरुडाची आई आजारी पडली महाराज. गरुडाची आई आजारी पडल्यानंतर गरुड रोज जायचा, आईला विचारायचा, आई आज कोण आलं होतं का, तब्येत कशी आहे? काय नाही, बरे आहे म्हणायचं. दुसऱ्या दिवशी जायचा, विचारायचा, आई आज तब्येत वगैरे कशी आहे, कोण आलं होतं का? काय नाही बाबा, बरं आहे म्हणायचं. तिसरी दिवशी जायला एक विचारलं, आई आज कोण आलं होतं का? तर म्हणलं आज एक काळा बाबा आला होता म्हणे माझ्याकडं, आणि माझ्याकडे आला आणि मला बघून हसला म्हणे. हसला, बरं ठीक आहे म्हणजे विचार केला, म्हणले आज हा यम आपल्या घरला येऊन गेला म्हणलं आपल्या आईला. म्हणून त्यानं काय केलं, आपल्या आईला यमाच्या पाठीवर, आपल्या गरुडाच्या पाठीवर घेतलं आणि उडत 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 गेला. सकाळ व्हायची आधी हिमालयाच्या गुहेत गेला आणि त्या ठिकाणी जाऊन थांबतोय. तोपर्यंत यमदूत त्या ठिकाणी हजर होता महाराज. त्या ठिकाणी बघून यम हसला आणि गरुडाला म्हणाला, तू काल गेलताच आमच्या घरी, तू का हसलास? नाही म्हणला मी. तो यमदूत म्हणला, यमाचा धर्म आहे म्हणला तो माझा. यम धर्म असला, मी नाही असलो. कारण तिचं मरण कुठं होतं, त्या हिमालयाच्या गुहेत होतं. तो ऑटोमॅटिक त्या ठिकाणी तो घेऊन आला. आणि ह्या ठिकाणी म्हणजे काळाची उडी पडे तेव्हा सोडविना. कारण काळ आहे, कधी कुठं जातो काय सांगता येत नाही. आता इथं बसलोय, लोक म्हणतात शिर्डीला गेले, गाणगापूरला गेले, पंढरपूरला गेले, जाते वेळी ऍक्सिडेंट झाला आणि त्या ठिकाणी मरण पावला. कारण काय होतं, हा काळ आपल्याला घरातून घेऊन जातो आणि तुमचं मरण त्या ठिकाणी निश्चित होतं महाराज. म्हणून त्या ठिकाणी आपलं श्वास जातो. म्हणून घडोघडी काळ वाट याची पाही, किती आहे अजून अवकाश. म्हणून या ठिकाणी सांगता, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. कारण ह्या ठिकाणी आपलं मरण तुम्ही वशीला कोणापुढे लावा, चालणार नाही. म्हणता आपला भाऊ कोण नाही, आई पण नाही, बंधू नाही, बहीण नाही, मग आता कोण आहे? सोडविना राजा देशीचा चौधरी. त्याला म्हणे आता राजाकडे जाऊ आपण, फडणवीसांना सांगू बाबा आमचं मरण थांबव, किंवा मोदींना सांगू, देशाचा जो मालक आहे आपला पंतप्रधान, त्याला सांगू आपलं मरण आठवा. पण महाराज ह्या ठिकाणी मरण हे कोणीही आपलं आठवू शकत नाही. बघायला गेलं, इंद्राचा, सर्व देवांचा राजा इंद्र, आणि इंद्राचा मित्र कोण होता? दशरथ राजा. कधी उठले की दशरथ राजा त्या ठिकाणी जायचा इंद्राच्या दरबारामध्ये, स्वर्गामध्ये. गेल्यानंतर इंद्रानं उठावं आणि त्या दशरथ राजाला त्या ठिकाणी बसावं. त्या देखील भगवंताला, आपलं भगवंताचा बाप दशरथ राजा असूनही 4 पुत्र, पण शेवटी पाणी पाण्याजवळ एकही नाही महाराज. त्या भगवंताच्या वडिलाची अशी अपेक्षा आहे, तर तुमचं माझं काय घेऊन बसला महाराज. म्हणून मरण हे जाणार आहे, नक्की येणार आहे. कारण त्या टायमाला आपल्याला सोडविणारा कोणी नाहीये. म्हणून सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. सोयरी आहे ती फक्त तुमच्या माझ्याजवळ काही पैसा आहे का, ते फक्त बघायसाठी सोयरी आपल्या जवळ आहेत महाराज. बाकी सोयरी पण आपलं मरून शकत नाही.
राजा पण आपला मरून चुकू शकत नाही. म्हणून आपणाला जर वाचवायचं असेल फक्त एक भगवंतच आपणाला ह्यातून फक्त चुकू शकतो. म्हणून तुकोबराय शेवटी साता तुका म्हणे तुला सोडविता कोणी एका चक्रपाणी वाचून या. कारण मगाच बोलून गेलो आपण हे काळाच्या अधीन आहे आणि काळ भगवंताच्या अधीन आहे. म्हणून तुका म्हणे तुला सोडविता कोणी एका चक्रपाणी वाचून या. फक्त ह्यातून सोडवणारा फक्त माझा भगवंत आहे, माझा पांडुरंग परमात्मा आहे महाराज. फक्त त्याची तुम्ही आपण का धरली पाहिजे. बाकी तुम्हाला आपल्याला सोडवणारा कोणी नाही. म्हणून त्या मायाजळातून बाजूला व्हा आणि हे आपलं नाम भगवंताचं जे नाम आहे ते आपल्या मुखामध्ये या. जेवढं होईल तेवढं ह्या मायेपासून. कारण जीवशिव दोन्ही खुंटे घे परपंचाचे नेते घे. जनाबाईने सांगायचे जीव आणि शिव एकदा एकरूप झाली तर आपणाला काय नाही. देव पाहावयाशी गेलो देव होऊनही ठेलो. म्हणून हा अभंगाचा मतितार्थ फक्त प्रत्येकाने आपल्या जीवाला लावून घ्या. कारण तुम्हाला सांगायचा माझा अधिकार नाही महाराज. कारण प्रवचन करणं कीर्तन करणं हे अधिकार महात्म्याचे लक्षण आहे. आपण कोण आहे माझं पा मला हे काय थोरपण पायी की वाहन पायी बरी. फक्त तुमच्या आमच्यात फक्त काय तुमचं बघायचं ऐकून सांगायचं बाकी काही नाही. फक्त एक जेवढं म्हणतो त्या ठिकाणी बसून दोन गोष्टी भगवा आपल्या मुखातून भगवंताचं चिंतन आपल्याला करता येतं. ह्याच्याशिवाय अजून काय भाग्य पाहिजे महाराज. म्हणून सांगितलं जेवढं आपण होईल तेवढं परमार्थ करा. म्हणून तुकोबराय शेवटी सांगतात तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या. तुकोबरायाने सांगितलं आपल्याला फक्त भगवंताशिवाय आपल्याला सोडवणारा कोणी नाही. म्हणून पण ह्या ठिकाणी सांगतो सोडविना काळाची हुडी पडेल पाहिजे. सोडविना तेव्हा माय बाप. हे माय बाप फक्त लक्षात ठेवा महाराज. कारण शेवटी तारणारे आपले आई बाप आहे. फक्त मनात ठेवायचं आपण फक्त सांगितलेला अभंग आहे. पण आई बापासारखं तीर्थ या जगाच्या पाठीवर नाही. माई बाप केवळ काशी न जावे तीर्थाशी. एक धाम माता एक धाम पिता चरणी चारी धाम. माता पिता दैवत आपले जाता कशाला लांब. हो 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 जाता कशाला लांब. आई बाप हेच आपलं दैवत आहे महाराज. पुंडलिका भेटी परब्रह्म आली का. आज जर युगे 28 पांडुरंग ज्या ठिकाणी उभा आहे ती कशासाठी आई वडिलांची आपली सेवा केली पांडुरंगानं आपलं पुंडलिकानाथानं. लक्षात घ्या आई बाप अगोदर तो कसा होता पुंडलिक प्रत्येकाला माहितीये. आई बापाच्या गाळ्याच्या दोरी बायको आपला खांद्यावरी घेऊन तो वारी करायचा. पण ज्या टायमाला कुकुटमुनीच्या आश्रमात गेल्यानंतर त्याला साधू बोध झाला. तो नरून या ठेला आईच मुरला अनुभव. एकदा जर साधूचा बोध झाला ना महाराज आपल्या आत्म्याला तर सगळं आपण सिटून जातो. फक्त देव माझा मी देवाचा एवढं आपल्याकडे होतं. आणि ज्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी द्वारकेवरून त्या ठिकाणी आले पुंडलिकाच्या भेटीसाठी. आणि पुंडलिक काय करत होते आपल्या आई बापाची मांडीवर घेऊन सेवा करत होते. म्हणून तो पण भगवंत विचारतो पांडुरंगाला पांडुरंगा आपलं पुंडलिका झाली का सेवा. तर नाही म्हणा व्यत्यय येईल म्हणला. माझे आई बाप झोपलेत आवाज करू नको. तुला जर उभारायचं असेल पण वीट भिरकावली आणि त्या ठिकाणी पांडुरंगाला विठेवरी योगी 28 विठेवरी उभा वामांगे रुक्माई दिसेती विशोभा. आई बापाचं आई बापाची सेवा केल्यानंतर भगवंताची प्राप्ती होते. त्या ठिकाणी पांडुरंग भगवंता युगे 28 त्या ठिकाणी उभा आहे. आणि तुम्ही आम्ही त्याचं लाडकं भक्त आहे. म्हणून देव तुम्हाला मला कधी दूर करणार नाही मला लक्षात घ्या. कारण ज्याच्या नावे आपण एखाद्या मुलीनं ज्याच्या नावानं मणी मंगळसूत्र घालून ज्याच्या नावानं ती कुंकू लावते पतिव्रता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. असं तुमची आमची सत्ता माझ्या पांडुरंगावरती आहे. त्याच्या नावानं आपण मंगळसूत्र घातले महाराज. त्याच्या नावानं आपण प्रपंच करतोय. म्हणून भगवंत तुम्हाला मला कमी करणार नाही. कारण मुलगी लग्न झाल्यानंतर एकदाच नाव घेते नवऱ्याचं. पण नवरा संपूर्ण इस्टेट संपूर्ण घर दार तिच्या नावानं करून टाकतो. पण पांडुरंग परमात्मा आवाज आहे महाराज. हॅलो उत्तम कोण आहे ते बंद करा. उत्तम महाराज चालू द्या. तो परमार्थ एक बंद करा आवाज येत नाही. खाता येत नाही का काय. उत्तम महाराज कोण आहेत.
असू द्या थोडा वेळ राहिला आपल्याला काय घ्यायचं चालायचं. तो एक प्रपंच एक परमार्थच आहे. म्हणून असं काही नाही, प्रत्येकाच्या वाटेला तो आपला करत राहतो. म्हणून सांगितलं आई बापासारखं तीर्थ जगात कुठं नाही. म्हणून ज्याला आई बाप असेल त्यांनी त्याची सेवा करा. कारण आम्हाला सांगण्याचा अधिकार नाहीये. आमचे आईबाप गेले देवा घरी, आमच्या काही सेवा आमच्या वाट्याला आली नाही. फक्त तुमची आमची डोळ्यापुरतं दिसत तेवढी सेवा आपल्या फक्त वाट्याला येते महाराज, बाकी काही नाही. असो, कारण आई बापाचे जे आशीर्वाद आहेत ते शेवटपर्यंत आपल्या कामाला येतात. म्हणून जेवढं होईल तेवढं. परमार्थ म्हणजे काय आहे? परमार्थ म्हणजे फक्त महाराज माणसाशी माणसाने माणसाप्रमाणे माणसासारखं व्हावं, हाच परमार्थ आहे. बाकी संत काय शिकून गेले नाहीत महाराज, फक्त एक चांगला मार्ग तुम्हाला दाखवून गेले. ज्या मार्गावर जाऊन गेले दया नदी संत ते त्याच मार्गे चालवता न पडे कुठे गुंता. त्या संतांच्या मार्गावर आपल्या मनामध्ये कुठे गुंता येणार नाही. आणि संतांचे सहिता गेलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापिले असं काय प्रमाण मला काय येत नाही महाराज. कारण मी काय तुम्हाला सांगा कीर्तनकार नाही किंवा प्रवचनकार नाही. फक्त जे काय येते ते फक्त सांगायचा प्रयत्न करतो महाराज, बाकी काही नाही. फक्त एक आहे, किसी को किंचित दुःख मात्र न हो, हे आपली सर्वश्रेष्ठ भावना आहे. आपल्यापासून कोणाला दुःख झालं नाही पाहिजे महाराज, लक्षात घ्या. म्हणून वागायचं असेल जगाच्या बाजारात लोक नावं ठेवणार आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. तुम्ही आबोल राहणार, जेवढं तुम्ही अपमान सहन करायला शिकाल तेवढं तुम्ही भगवंताच्या जवळ जाणार, लक्षात घ्या. म्हणून मग काय तुला अहंकार गेला तुका म्हणे बोलतात बोलू द्या, प्रत्येकाचा अधिकार आहे बोलायचा, त्याला आपण काय रोखू शकत नाही महाराज. कारण संसारच तसा आहे, बोलल्याशिवाय संसार नाहीये. आणि बोलल्याशिवाय माणूस सुधरत नाही. माणसानं बोललं पण पाहिजे, त्याशिवाय आपली प्रगती होत नाही महाराज, लक्षात घ्या. ज्या टायमाला आपली प्रगती होईल ना त्या टायमाला आपल्या पाठीमागं अनेक विरोधक निर्माण होतात. चांगला रस्ता असला की गतिरोधक आहे, आपलं चांगलं झालं की विरोधक आपल्या बरोबर आहे. म्हणून त्याचा तुम्ही विचार करू नका. झालं गेलं सगळं विसरून जावं. जेवढं आहे जे आहे आपल्या भगवताचं नामचिंतन करा. म्हणून तुकोबर आहे तुम्हाला सांगता, ह्या काळापासून काळा एक आपण जाणार आहे, तोपर्यंत या मायेपासून तुम्ही सावध राहा. आणि ह्या मायेपासून जर तुम्ही सावध राहिला आणि भगवंताच्या रस्त्यावर तुम्ही चालत राहिला तर आयुष्यावर तुमचं कल्याण दिल्याशिवाय फक्त एक सांगायचं, माझं ह्या जगात कोण नाही, फक्त माझा भगवंत आहे, मी भगवंताचा आहे. विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बस दुसरं कोण नाही आपलं. एका चक्रपाणी वाचून या. फक्त आपला तो चक्रपाणी माझा पांडुरंग भगवंत आहे. त्याला तुम्ही आम्ही शरण जा आणि तुमच्या आमच्या जीवनाचा आपण काय करून घ्या, उद्धार करून घ्या. अजून 10 मिनिटं आहेत, पण महाराज काय आहे, जेवढं 1 तास सांगत तर तेच आहे, 10 मिनिटं सांगत तर तेच आहे. म्हणून जेवढं होईल तेवढं आपल्या हातनं सत्कर्म घडू द्या. मुलाबाळांची सेवा करा, आनंदानं प्रपंच करा. आमचे बाबा सांगायचे, ज्याचा परमार्थ सुखाचा त्याचा परमार्थ सुखाचा. संसार सुखाचा झाला की त्याचा परमार्थ ऑटोमॅटिक सुखाचा होतो, मला लक्षात घ्या. म्हणून जेवढं होईल तेवढं चांगलं राहण्याचा प्रयत्न करा. पण आळंदी पंढरपूरची वारी करा, एकादशी व्रत करा, हरिपाठ करा, कीर्तन जेवढं आहे तेवढं ऐकण्याचा प्रयत्न करा. बस समाजात येऊन फक्त चांगलं वागायचा प्रयत्न करा. बाकी काही नाही सांगायचं. परमार्थ फक्त हा शिकवतो महाराज, बाकी काही शिकवत नाही. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे कसं वागावं, तशी आपली लोकशाहीची वाक्य आहे. लोकांनी लोकांसारखं चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं माणसाने माणसाप्रमाणे वागणं म्हणजे हा परमार्थ आहे. बाकी काही नाही. आतापर्यंत आपण किती वर्ष झालं, उद्या कोण भेटेल काय सांगता येत नाही. म्हणून उद्याचा दिवस आपल्या हातात नाही, फक्त आपल्या हातात वर्तमान काळ आहे. म्हणून भविष्याचा विचार करू नका, भूतकाळाचा विचार करू नका. फक्त विचार करा आपल्या आजच्या दिवसाचा, आणि जेवढा होईल तेवढा आपला उद्धार करून घ्या. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरूच्या चरणी आणि आपल्या रघुनाथ फाउंडेशन आणि वशिष्ठ गुरु कुलकाला जेवढी आपले साधक असतील त्यांच्या सर्व चरणावरती समर्पित करतो आणि सेवेला पूर्णक्रम. बोलता बोलता माझ्या मुखातून एखादा शब्द गेला असेल तो माझ्या वाणीचा दोष समजा, आणि जे चांगला असेल तर माझ्या पांडुरंगाचं, माझ्या सद्गुरूचं. बस रामकृष्ण हरी माऊली. पसायरण घ्यायचं का अजून काय तुम्हाला काय सूचना द्यायची असतील देऊ शकता तुम्ही.
पसायचं नाही बार बार. आता विश्वात मते देवे येणे वागी यज्ञ तोच्यावे तो सोनी मद द्यावे पसायदा नाही जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो होता परस्परे पडो मैत्री जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो तेला हो प्राणीजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळे भेटुतया भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंता मुनीचे गाव बोल जे अर्णव पियुष्यांचे चंद्रमेचे आलंचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिने लोकी भजी जो आदि पुरुकी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकाये द्रष्टादृष्टी विजये हो आवोजी येथ म्हणे विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला. ओम सर्वे वैष्णा संतो सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखं मा पुनः. हरि ओम शांती शांती शांती. रामकृष्ण हरी. बोला मौले. भास्कर महाराज आभार माना, त्याच्यानंतर दादा बोलतील. आपलं प्रवचन अत्यंत उत्कृष्ट झालं. त्याबद्दल महाराजांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्यांचे मी रघुनाथ फाउंडेशन तर्फे आभार मानतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. सरळ सोप्या भाषेमध्ये इतकं सुंदर प्रवचन केलं तुम्ही आणि खूप सगळे मंत्रमुग्ध झाले. म्हणजे तुम्ही जे म्हणत होते की येडीवाकडी सेवा, पण ती येडीवाकडी सेवा नसून फार जबरदस्त सेवा झाली आपली. कारण त्या